नमस्कार. आयडिया सारेगामाप मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एखादा प्रवास सुरू होतो आणि मग तो प्रवास संपता संपता काही नाती जोडली जातात. आयडिया सारेगामापच्या या 10व्या पर्वाचा हा प्रवास आता संपत आलाय. पण या प्रवासात आमच्या सगळ्या स्पर्धकांशी तुमचं नातं जोडलं गेलं आणि या मंचाशी तुमचं असलेलं जुनं नातं अजूनच घट्ट झालं. आज या मंचावरचा हा शेवटचा सोहळा, कारण यानंतर रंगणार आहे महाअंतिम सोहळा, ज्यात आपल्याला मिळणार आहे महाराष्ट्राचा महागायक किंवा महागायिका. या सगळ्या स्पर्धकांनी आजपर्यंतचा प्रवास खूप मेहनतीने पार पाडला. इथे येण्यासाठी त्यांना खूप टप्पे पार पाडावे लागले. खूप स्पर्धा होती, चुरस होती, पियानो, मेंडोलिन यासारख्या राऊंड्स होत्या. कधी कधी परीक्षकांनी दिलेली गाणी त्यांना गावी लागली. हे सगळे अडथळे पार करत आज हे सगळे स्पर्धक टॉप 5 म्हणून पोहोचलेत. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. अशीच कौतुकाची थाप तुमची आमच्या सगळ्यांच्याच पाठीवर पडली जेव्हा वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड्स 2011 मध्ये मला सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक स्त्री आणि अजय अतुल यांना सर्वोत्कृष्ट परीक्षक या मानाने तुम्ही गौरवलं. या मंचावरून जेव्हा स्पर्धक एलिमिनेट झाले तेव्हा तुम्ही हळहळलात, पण जेव्हा ते उत्तम गायले तेव्हा तुम्हीच त्यांना शाबासकी सुद्धा दिलीत. आज तुमच्या आवडीची काही निवडक गाणी या मंचावर आपले सगळे स्पर्धक सादर करणार आहेत. सुरुवात करूया आजच्या सोहळ्याला, पण त्याआधी स्वागत करूया आपल्या लाडक्या परीक्षकांचं, अजय आणि अतुलचं. आपल्या समोर येतोय विश्वजित बोरवणकर. परवरदिगार 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 परवरदिगार. ये काबताब ये आफताब ये कायनात सब तेरा, शौहरत का ताज गुरुबत की गाज सुरताल साज सब तेरा. तेरा तुझे मैं सौंप दूं कुछ भी नहीं है अब मेरा. क्या बात है यार, सुपर. थँक्यू.
मला मोस्ट ऑफ द टाइम तो त्या ज्या ताना किंवा हरकती होत्या त्याच्यामध्ये मला शंकरचा भास होत होता आणि मी ऐकलंय आणि मला ते खूप चांगलं वाटलं. थँक्यू दादा. आणि काय सुंदर कंपोज आहे. म्हणजे आज या निमित्ताने मी कौशलचं झालंच पण स्वानंदचं सुद्धा मी अभिनंदन करतो बिकॉज त्यातली एक लाईन अशी चिरून गेली ना माझं काळीज. जबरदस्त लिहिलं होतं ते की यश कीर्ती ही क्षणाची विद्या कधी न लाजे. लाजे. लाजे विद्या क्या कधी बात नालाजे. मला हे नेहमी वाटतं की हा अंतरा निवडण्याचं कारण दादाशी पण मी बोलत होतो की शब्द असे आहेत की आम्हा पाची लोकांना ते इतके सूट होत आहेत त्यामुळे पाची लोकांना नाही बाबा हे सगळ्यांनाच सूट होत आहे. आपल्या विद्येने आपल्याला समृद्ध करणं महत्वाचं आहे. सिद्ध करण्यासाठी फार इम्पॉर्टंट घटना घडायला लागतात आपल्या आयुष्यात. प्रसिद्धी ही वेगळी गोष्ट आहे. सिद्ध रोज करायला लागतं. त्यामुळे त्या प्रसिद्धीला भुलू नका कधी त्याच्या नादी लागू नका. फार स्वतःला कायम सिद्ध करायला लागतं हे लक्षात ठेवा. बरोबर ते सिद्ध करायला लागणं हे फार महत्वाचं आहे. ते जेव्हा सेपरेट करता येईल ना आपल्याला आपलं घेताना तो क्षण. ऑल द बेस्ट एव्हरीबडी. सुपर. थँक्यू दादा. मी खरं तर खूप इमोशनल आहे आत्ता. त्याचं कारण एक, आज आपला या सेटवरचा शेवटचा एपिसोड आहे. आमच्यासाठी हा सगळा वेगळाच एक्सपिरियन्स होता. सो आज हा आता शेवटचा एपिसोड आपण शूट करतोय. अरे साधी सायकल विकताना सुद्धा मला डोळ्यात पाणी आलं होतं. तर आणि त्या सिच्युएशनमध्ये त्या मनस्थितीमध्ये तू हे सादर केलेलं गाणं मला खरंच स्पीचलेस करून टाकलं. अप्रतिम गायलास. म्हणजे ह्या अशा मनस्थितीमध्ये असताना हे गाणं, हे सूर, हे इतकं हरवून गेलो ना, त्याबद्दल तुझं अभिनंदन. थँक्यू दादा. आणि हेच आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवायचं. आपलं काम करायचं, जे येतंय ते घेत राहायचं. मग टीका आली तरी, कौतुक आलं तरी, आपण आपलं जे करायचं ते मनापासून करायचं. ऑल द बेस्ट भावना. थँक्यू दादा. विश्वजित, मार्क्स आपल्याला आज मिळणार आहेत पण ते कळणार नाहीयेत. आता आपल्याला ते डायरेक्ट महाअंतिम सोहळ्यात कळतील रिझल्टमध्ये. ओके. काल कसं वाटलं? किती वॉल्टचा झटका बसलाय काल. बापरे, 1001 वॉल्टचा नक्कीच खूपच टेन्शन आलं होतं. आणि आता कसं वाटतंय? खूपच बरं वाटतं कारण सारेगमप फायनलला येणं किंवा हे सगळे ह्या म्युझिशियन्स बरोबर, अजय दादा, अतुल दादा दैवत आहेत आमची, ह्यांच्याबरोबर काम करणं, 4 महिने आम्ही इकडे राहतोय, ह्यांचा सहवास मिळतोय, ह्याच्यावर मोठं काही असूच नाही शकत आमच्यासाठी, सगळ्यांसाठी. खूप मजा येते, खूपच मजा येते. आणि आता महाअंतिम सोहळा होईल. तुला त्या रिझल्टसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. Saregama, idea, Saregama,